नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रथमतः द्वितीय वर्ष कला इतिहास स्पेशल या वर्गामध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, प्रथम वर्ष कला या वर्गात शिकत असताना इतिहास विषयामध्ये तुम्ही जी रुची दाखवली आणि त्यामुळे आपण गेली वर्षभर अत्यंत आनंददायी आणि माहितीपूर्ण असं इतिहास या विषयाचं शिक्षण घेतलं. फर्स्ट इयर मध्ये आपण सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 या दोन सत्रांचा अभ्यास सुरू केला. वरिष्ठ महाविद्यालयात आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षीपासूनच तुमच्याच बॅच पासून चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम आणि सत्र पद्धती सुरू झालेली आहे. चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम म्हणजे तुम्हाला माहित आहे की फक्त एका परीक्षेवरून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन न करता सातत्यपूर्ण मूल्यमापन विद्यार्थ्यांचं करणं आणि त्यातून त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता ठरवणं. आणि मग सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हटलं की अंतर्गत मूल्यमापनाला महत्व प्राप्त होतं. आपण गेल्या वर्षी पाहिलं की एका सत्राला आपला एक पेपर हा 100 मार्काचा असतो आणि त्या 100 मार्कापैकी 30 मार्काचं हे इंटरनल इव्हॅल्युएशन अंतर्गत मूल्यमापन ज्याला आपण म्हणतो ते मूल्यमापन आपण करतो. ते मूल्यमापन करत असताना गेल्या वर्षी ज्या पद्धतीने आपण घटक चाचणी घेतली, त्याच्यानंतर ओपन बुक टेस्ट घेतली, त्याबरोबरच तुमच्याकडनं ट्युटोरियल्स लिहून घेतले, असाइनमेंट लिहून घेतले आणि त्याच्या जोडीला आपण मौखिक परीक्षा सुद्धा घेतली. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घेऊन तुम्हाला कशामध्ये आणि काय अडचणी येत आहेत ते तपासणं आणि त्या अडचणीवरती मार्गदर्शन करणं आणि त्या आधारे तुमच्या 30 मार्कांचं मूल्यमापन आम्ही करत असतो. 70 मार्कासाठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की विद्यापीठाची परीक्षा होते. मागच्या फर्स्ट सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण ती परीक्षा अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केली. दुसऱ्या सत्रामध्ये मात्र कोविडमुळे आपल्या विषयाचा पेपर होऊ शकला नाही आणि त्यामुळे मग आपल्याला परीक्षेविना राहावं लागलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला त्या पद्धतीने आता आपण सर्वजण पुढे जात आहोत आणि त्या निर्णयातून मग तुम्हाला माहिती आहे की आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या झाल्यात की आपल्या सेकंड इयर मधला आपला प्रवेश हा निश्चित झालेला आहे आणि हा प्रवेश निश्चित झाल्यामुळे आपण आता पुढे जात आहोत. यावर्षी आपल्याला तुम्ही इतिहास विषय हा स्पेशल स्तरावरती निवडल्यामुळे तुम्हाला 2-3 गोष्टी इथे सांगणं गरजेचं आहे. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इतिहास विषय तुम्ही स्पेशल घेतला म्हणजे इतिहास विषयाचे तुम्हाला आता 3 पेपर असणार आहेत. त्यातला एक पेपर असेल तो म्हणजे इतिहास स्पेशल पेपर 1 हा या सत्रासाठी असेल. त्याचं नाव आहे मध्ययुगीन भारत, सुलतानशाही कालखंड. त्याचबरोबर स्पेशलचा दुसरा पेपर आहे इतिहास स्पेशल पेपर 2. याच्यामध्ये आपल्याला आधुनिक जगातील ठळक घडामोडी ग्लान्सेस ऑफ द मॉडर्न वर्ल्ड हा पेपर अभ्यासायचा आहे आणि जनरल लेवलला हिस्ट्री ऑफ द मराठा हा पेपर आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि अशा प्रकारे या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला इतिहासाचे 3 पेपर अभ्यासायचे. त्यातला हा जो आपला हिस्ट्री स्पेशल पेपर 1 आहे हा मध्ययुगीन भारताचा पेपर आहे. मित्रांनो, या पेपर बरोबरच या वर्षी म्हणजे एकूणच विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मानव विद्याशाखेने घेतलेल्या निर्णयानुसार तुम्हाला या रेग्युलर अभ्यासक्रमाबरोबरच 2 महत्वाच्या गोष्टी करायच्या. त्या म्हणजे यावर्षी तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफाईड स्किल म्हणजे तुमच्या कौशल्य वृद्धीचा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. आणि तो कौशल्य वृद्धीचा अभ्यासक्रम शिकत असताना यावर्षी आपण काही अभिनव असे कोर्सेस तुमच्यासाठी निवडलेले आहेत. त्यातला एक कोर्स हा आपल्याला स्किल ओरिएंटेड कोर्स म्हणून शिकायचा आहे. तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी
जो मागच्या वर्षी आपण प्राचीन भारताचा अभ्यास केला, त्या प्राचीन भारताच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेली सर्वाधिक जास्त साधनं जी ब्राह्मी लिपीमध्ये आहे, ते ब्राह्मी लिपीचे स्क्रिप्ट जे आहे ते आपल्याला यावर्षी शिकता येईल. नसेल तर आर्ट अँड आर्किटेक्चर इन अर्ली इंडिया म्हणजे प्राचीन भारतातील कला आणि स्थापत्य यांचा अभ्यास, आणि त्याचबरोबर तोही तुम्हाला घ्यायचा नसेल तर डिजिटल डॉक्युमेंटेशन, जो तुमच्या दृष्टीने अत्यंत आवडीचा असा विषय आहे की डिजिटल डॉक्युमेंटेशनचा हा एक आपल्याला कोर्स करायचा आहे. आणि काही मुलांना तोही जर घ्यायचा नसेल तर पुढचा कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे टुरिझम मॅनेजमेंट कोर्स. म्हणजे या 4 कोर्स पैकी आपल्याला कोणताही एक कोर्स निवडायचा आहे आणि तो स्किल ओरिएंटेड कोर्स म्हणून आपल्याला करायचा आहे. तर अशी ही आपली एकूणच अभ्यासक्रमाची मित्रांनो रचना आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला पहिला पेपर जो आहे आपला इतिहास स्पेशल पेपर 1 मध्ययुगीन भारताचा इतिहास, यालाच इलेक्टिव्ह पेपर 1 असं म्हटलं जातं. सुलतानशाही कालखंड. तुमच्या लक्षात येईल की इतिहासाचे कालखंडानुसार आपण 3 कालखंड प्रामुख्याने पाडतो. त्यातला एक आहे प्राचीन कालखंड, दुसरा आहे मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा आहे अ, आधुनिक कालखंड. तर मागच्या वर्षी आपण प्राचीन कालखंड अभ्यासत असताना त्याच्या 2 सत्रामध्ये 2 विभाग करून त्याचा अभ्यास केलेला होता. यावर्षी या ठिकाणी या तिसऱ्या सत्रामध्ये स्पेशल पेपर 1 जो आहे तो मध्ययुगीन भारताचा पेपर आहे आणि त्याच्यासाठी या सत्रासाठी आपल्याला सुलतानशाही कालखंड म्हणजे साधारणतः इसवी सन 1206 ते 1526 पर्यंतचा कालखंड यामध्ये मोडतो आणि याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. पुढच्या सत्राला याचा पुढचा कालखंड असणार आहे. पेपरचं टायटल तेच राहील की मध्ययुगीन भारत, परंतु अभ्यासक्रमासाठी कालखंड हा मुघल कालखंड असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा मध्ययुगीन भारताचा पेपर तुमच्या अभ्यासक्रमासाठी आम्ही ठेवलेला आहे. तुम्हाला माहित असेल की कोणताही अभ्यासक्रम निश्चित करत असताना, कोणताही विषय निश्चित करत असताना त्याची काहीतरी उद्दिष्ट असतात. असं काही नाही की सहज मनाला आला आणि ठेवा अभ्यासक्रमाला हा विषय, असं कधी होत नसतं. काहीतरी एक विशिष्ट दृष्टिकोन, काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा पेपर हा शिकवला जात असतो. हा पेपर तुम्हाला या ठिकाणी शिकवत असताना इतिहास अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी काही उद्दिष्ट समोर ठेवलेली होती आणि त्यातलं पहिलं उद्दिष्ट असं होतं की वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांनी मध्ययुगीन भारताचा इतिहास हा समजून घ्यावा. त्यासाठी माहितीचं विश्लेषण करण्याची प्रक्रिया आणि एकूणच आपल्या ह्या सगळ्या उपलब्ध साधनांचा अभ्यास करून त्याने त्याचा स्वतःचा विचार करून त्याचा या विषयीचा दृष्टिकोन हा निश्चित करावा. तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही ऐतिहासिक सत्याची पडताळणा करत असताना तथ्य आणि कल्पित कथा यामधील फरक करण्याची क्षमता विकसित होणे गरजेचं आहे. मित्रांनो हे उद्दिष्ट आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये इतिहासापेक्षा कल्पित गोष्टी ज्या आहेत यांनाच इतिहास समजून अनेक वाईट गोष्टी घडतायत आणि आमच्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला सुद्धा संभ्रम निर्माण होतो. आम्ही वर्गात शिकतो तो खरा इतिहास आहे की आम्ही सिनेमाच्या माध्यमातून पाहतोय, सिरियलच्या माध्यमातून पाहतोय किंवा वेगवेगळ्या इतर माध्यमांच्यातून पाहतोय किंवा प्रचारकी थाटातून आमच्यापर्यंत जो येतोय तो खरा इतिहास आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना खरा इतिहास कळला पाहिजे. कारण इतिहासाची व्याख्या तुम्हाला माहिती आहे, गतकाळात घडून गेलेल्या सत्य घटनांची हकीकत म्हणजे इतिहास. म्हणजे जे काही तुम्ही इतिहासामध्ये सांगताय ते गतकाळात घडून गेलेलं सत्य असलं पाहिजे. त्यालाच आपल्याला इतिहास म्हणता येईल. आणि म्हणून ह्या सगळ्या कपोलकल्पित कथा वेगवेगळी मंडळी वेगवेगळ्या कारणासाठी, त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय फायद्यासाठी आपण म्हणूया, आर्थिक फायद्यासाठी असं इतिहासाच्या नावावरती बरंच काही खपवण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून या वयातील विद्यार्थ्यांनी सजग झालं पाहिजे आणि त्यांना नेमका इतिहास म्हणजे काय आणि गतकाळात नेमकं काय घडून गेलं याची माहिती मिळावी. विशेषतः मध्ययुगीन कालखंड आणि त्याच्याकडे पाहत असताना सध्याची एकूणच विचारसरणी जर पाहिली तर यातून विद्यार्थ्यांना सत्य कळावं हा त्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आणि विद्यार्थ्यामध्ये तर्कसंगत बुद्धी, बुद्धिनिष्ठ विचार, बुद्धिप्रामाण्य वाद आणि सत्याचा स्वीकार करण्याची क्षमता हे गुण विकसित व्हावेत हा
मुख्य उद्देश हा पेपर या ठिकाणी लावण्यापाठीमागचा आहे. त्याचबरोबर मध्ययुगीन कालखंड म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भारतातील दिल्ली सुलतानशाहीचा कालखंड आहे. मग भारतातील दिल्लीमधील सुलतानशाहीची स्थापना कशी झाली? त्याच्या आधीची भारतातली राजकीय परिस्थिती काय होती? तुर्कवंशी सुलतान भारतात आल्यानंतर त्यांनी भारतामध्ये कोणत्या सुधारणा केल्या? काय प्रशासकीय व्यवस्था निर्माण केली? त्यांनी या देशाचा राज्यकारभार कशा पद्धतीने केला? त्यावेळच्या राजकीय धारणा काय होत्या? राज्यकर्त्यांच्या भूमिका काय होत्या? ते सगळं आपल्याला कळलं पाहिजे. कारण मध्ययुगीन कालखंड आपल्याला कळल्याशिवाय आपण आधुनिक कालखंडाचं परिपूर्ण आकलन करून घेऊ शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, सुलतानशाही कालखंड हा या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी ठेवलेला आहे. त्याचबरोबर अ, मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की इतिहास शिकवत असताना किंवा इतिहास लोकांच्या पर्यंत घेऊन जात असताना विविध माध्यमांच्या माध्यमातून इतिहासाचं प्रचारकी रूप घेतलं जातं आणि त्या प्रचारकी रूपामुळे खरा इतिहास हा बाजूला पडत असतो. आणि म्हणून सुलतानशाही कालीन सामाजिक परिस्थिती काय होती, आर्थिक परिस्थिती काय होती, म्हणजेच मध्ययुगाच्या प्रारंभिक काळातील भारतातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती काय होती, हे तुम्ही समजून घ्यावं. हा पेपर तुम्हाला अभ्यासक्रमासाठी ठेवण्यासाठी एक उद्देश आम्ही समोर ठेवलाय. पाहूया तुम्ही किती सखोलपणे अभ्यास करताय आणि कशा पद्धतीने अभ्यास करताय आणि आम्ही समोर ठेवलेली उद्दिष्टे किती साध्य होत आहेत, ते वर्षाच्या अखेरीस म्हणजे सत्र संपण्याच्या अखेरीस आम्हाला निश्चितच कळेल. मित्रांनो, कुठलाही विषय म्हटलं की मग त्याच्यामध्ये प्रकरण विभागणी आलीच. कारण तुम्हाला माहिती आहे, कुठलीही गोष्ट चांगली करायची असेल तर त्याचं नियोजन करावं लागतं. अगदी आपल्याला घर बांधायचं असेल तरी आपल्याला त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. तसंच अभ्यासक्रमाचं सुद्धा आहे. कुठलाही अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर त्याचं प्लॅनिंग करावं लागतं आणि प्लॅनिंग करत असताना मग त्याच्यामध्ये प्रकरण विभागणी हा एक अत्यंत महत्वाचा विभाग असतो. या अभ्यासक्रमाची प्रकरण विभागणी आपण पुढील प्रमाणे केलेली पहा. प्रकरण पहिलं आहे सुलतानशाहीची स्थापना. या प्रकरणामध्ये आपल्याला 3 उपघटक अभ्यासायचे. पहिला उपघटक आहे मोहम्मद घोरीचे प्रारंभिक आक्रमणे. आता तुमच्या लक्षात येईल की मोहम्मद घोरीची प्रारंभिक आक्रमणे म्हणजेच मोहम्मद घोरी भारतात येण्यापूर्वीची भारतातील राजकीय परिस्थिती काय होती, हेही आपल्याला पाहावं लागेल. त्यांनी आक्रमण करण्यासाठी भारतच का निवडला, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की मोहम्मद घोरीने जेव्हा भारतावरती आक्रमण केलं, त्यावेळी भारतातली राजकीय परिस्थिती सुद्धा काय होती, हे आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतरचा दुसरा उपघटक या प्रकरणामधले आहे, तो म्हणजे सुलतानशाहीची स्थापना आणि कुतुबुद्दीन ऐबक याचं कार्य. तिसरा उपघटक आहे तो म्हणजे सुलतानशाही इतिहासाची साधने. मित्रांनो, थोडा क्रम चुकलाय. पहिला उपघटक जो आहे तो सुलतानशाही इतिहासाची साधने आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यासक्रम करायचा आहे. प्रकरण दुसरं जे आहे त्यामध्ये मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की प्रारंभिक सुलतान व त्यांचे कार्य. यामध्ये सुलतान अल्तमश आणि त्याचं कार्य, सुलतान रझिया आणि त्याचं कार्य, नंतर सुलतान बलबन आणि त्याचं कार्य, असं आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. प्रकरण तिसरं जे आहे ते म्हणजे सुलतानशाहीचा विस्तार. हे प्रकरण आपल्या दृष्टीने खूप थोडंसं मोठं आहे. कारण भारतामध्ये मोहम्मद घोरीने आक्रमण करून जे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याला आकार देण्याचं काम कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमस आणि बलबन या 3 सुलतानांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर या राज्याचा विस्तार करण्याचं महत्वाचं काम खिलजी घराण्याने आपल्याला केलेलं दिसतंय. आणि म्हणून मग या प्रकरणामध्ये आपल्याला अ, पहिला उपघटक जो आहे तो म्हणजे खिलजी घराणे. यामध्ये आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी, त्याचा साम्राज्य विस्तार व प्रशासकीय सुधारणा. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मध्ययुगीन भारत म्हटलं की आपल्यासमोर अल्लाउद्दीन खिलजी येतो. अल्लाउद्दीन खिलजी आला की आपल्याला त्याची क्रूरता दिसते. परंतु त्याच अल्लाउद्दीन खिलजीने संपूर्ण जवळ-जवळ पूर्ण उत्तर आणि पूर्ण दक्षिण हिंदुस्थान काबीज केल्यानंतर राज्य विस्ताराबरोबरच काही अत्यंत महत्वाच्या अशा प्रशासकीय सुधारणा केलेल्या होत्या. म्हणजे मध्ययुगीन काळात त्या अतिशय पुढे असणाऱ्या सुधारणा होत्या. विशेषतः त्याची लष्कर विषयक योजना किंवा प्रशासन, त्याचं
आर्थिक धोरण, इकॉनॉमिक पॉलिसी त्याची जी आहे, बाजारभाव नियंत्रणाचं त्याचं धोरण, या सगळ्या गोष्टी आपल्याला आज अचंबित करणाऱ्या आहेत. खिलजी घराण्यानंतरचं पुढचं जे घराणं आहे ते म्हणजे तुघलक घराणे. यामध्ये मोहम्मद तुघलक याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्या विविध अभिनव योजना आणि त्या योजनांच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की मोहम्मदाच्या बाबत काही मतप्रवाह निर्माण झाले. काहींनी त्याला वेडा मोहम्मद म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेलेली आपल्याला दिसते. परंतु खरं तर कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीचं विवेक अशा प्रकारे वर्णन करत असताना एक भान ठेवलं पाहिजे की आपण त्याचं परिपूर्ण कारकिर्दीचा विचार केला पाहिजे. खरं तर त्याला वेडा मोहम्मद म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की तो जर वेडा असता तर त्याला एवढ्या चांगल्या कल्पना सुचल्या नसत्या. त्याच्या सगळ्या योजना मित्रांनो ह्या काळाच्या खूप पुढच्या. मध्ययुगीन कालखंडात कुणीही विचार करू शकत नव्हतं अशा प्रकारचा अत्यंत दूरचा असा विचार करणारा हा मोहम्मद तुघलक हा राज्यकर्ता होऊन गेलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मग त्याच्या राजधानी स्थलांतराचा प्रयोग असेल, आधुनिक कृषी क्षेत्राचा प्रयोग असेल, चलन प्रतिकात्मक चलन पद्धतीचा प्रयोग असेल, हे सगळे प्रयोग हे काळाच्या पुढे असल्यामुळे लोकांना ते समजू शकले नाहीत आणि त्याची प्रशासकीय व्यवस्थाही कमकुवत असल्यामुळे ते सगळे अयशस्वी झाले आणि म्हणूनच मग त्याला लोक वेडा मोहम्मद असं म्हणतात. परंतु त्याला वेडा म्हणण्याऐवजी त्याला लहरी मोहम्मद म्हणणं हे उचित ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं. पुढचा याच प्रकरणामधला जो तुघलक घराण्यातला शासक आहे तो म्हणजे फिरोजशाह तुघलक. आणि फिरोजशाह तुघलक याने केलेल्या सर्व प्रशासकीय सुधारणा ज्या आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि तिसरा उपघटक आहे सय्यद व लोधी घराणे. तुमच्या लक्षात येईल की भारतातील सय्यद आणि लोधी घराण्याच्या कारकिर्दीमध्ये सुलतानशाहीच्या ऱ्हासाला प्रारंभ झाला आणि अल्पावधीतच पुढे मंगोलांचं आक्रमण झालं आणि भारतातील सुलतानशाहीचा शेवट झाला. म्हणून सय्यद आणि लोधी घराण्याची कारकीर्द आणि या कालखंडामध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थिरता व सुलतानशाहीचा ऱ्हास हा आपल्याला या प्रकरणामध्ये पाहिजे. आता हे सगळं पाहत असताना मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण फक्त उत्तर भारतातीलच या सगळ्या गोष्टींचा सत्तांचा विचार करतो असं आपल्याला दिसतंय. म्हणून आता आपलं पुढचं चौथं प्रकरण जे आहे ते म्हणजे विजयनगर व बहामनी राज्य. मध्ययुगीन कालखंडातील दक्षिण भारतातील ही दोन राज्य आहेत. मित्रांनो, उत्तर भारतामध्ये जेव्हा राजकीय अस्थिरता निर्माण झाली त्या राजकीय अस्थिरतेमधून दक्षिणेमध्ये विजयनगर हे हिंदूंचं तर बहामनी हे मुस्लिम शासकांचं अशी दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाले आणि अल्पावधीतच या दोन्ही राज्यांनी दक्षिणेमध्ये आपला फार मोठा दरारा निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत असतानाच दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्य त्याचा उदय, हरिहर बुक्क व कृष्णदेवराय यांचं कार्य आणि विजयनगर राज्याचा एकूण विस्तार याची थोडक्यात माहिती या प्रकरणामध्ये आपल्याला इथं पाहिजे. दुसरा उपघटक या प्रकरणामधला तो आहे तो म्हणजे बहामनी राज्याचा उदय. हसन बंगू बहामनीच्या नेतृत्वाखाली दक्षिणेमध्ये बहामनी राज्याचा उदय झाला आणि अल्पावधीतच हे राज्य फार मोठ्या प्रमाणात विस्तारलं आणि पुढे त्या राज्याचा विस्तार, सेनापती मोहम्मद गवानचं कार्य आणि शेवटी बहामनी राज्याचे विघटन असं आपल्याला या तीन उपघटकामध्ये हे प्रकरण अभ्यासायचंय. आणि हे प्रकरण अभ्यासल्यानंतर या ठिकाणी या सत्रामधील आपला या विषयाचा अभ्यासक्रम संपणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला 4 उपघटकामध्ये हे सिलेबस आपल्याला अभ्यासायचा आहे. हा सिलेबस अभ्यासत असताना काही नवीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत आणि ह्या शिकत असतानाच आपल्याला पुढे 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 जायचं आहे. मित्रांनो, कुठलाही विषय हा अभ्यासत असताना तो सहजपणे जर का आपण शिकला तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण होतात. इतिहास विषयाची एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवली पाहिजे की इतिहास आणि गणित ह्या दोन गोष्टी अशा आहेत की यातली पहिली पायरी ते शेवटच्या पायरीपर्यंत जर आपण समजावून घेतलो तर आपल्याला काही अडचण येत. तुम्ही डायरेक्ट चौथी पायरी समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर डायरेक्ट 8वी पायरी तुम्हाला समजणार नाही. आणि म्हणून मग इतिहासाच्या अभ्यासक्रमामध्ये एक सातत्य असावं लागतं. विद्यार्थ्यांनी नियमितपणे दररोजचा अभ्यास दररोज जर का केला, दररोज काय शिकवलंय त्याचा दररोज विचार जर का केला तर निश्चितपणे मित्रांनो तुम्हाला हा अभ्यासक्रम अतिशय सोपा जाईल
कारण इथे कालखंड आला. अतिशय महत्व असतं कालखंडानुकरण जे आहे. म्हणजे आता आपण हे प्रकरण पाहत असताना तुम्ही पाहिलं मध्ययुगीन भारतातील पहिल्यांदा आपण काय पाहिलं की मोहम्मद घोरीचे आक्रमण. मोहम्मद घोरीने भारतावरती आक्रमण केले. आक्रमण केल्यामुळे भारतातला काही प्रदेश त्याच्या ताब्यात आला. तो प्रदेश त्याच्या ताब्यात आल्यानंतर परत जात असताना त्याने आपला एक सुभेदार ज्याला आपण म्हणूया कुतुबुद्दीन ऐबक याला इथे ठेवलं. दुर्दैवाने परत जात असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाला म्हणून मोहम्मद घोरीचा एक प्रामाणिक सरदार म्हणून कुतुबुद्दीन ऐबकला भारताचा राज्यकारभार पाहावा लागला. आणि मग त्याने भारतात आपलं शासन जे स्थिर केलं ऐबकच्या मृत्यूनंतर. अल्तमश आला. अल्तमशच्या मृत्यूनंतर त्याची मुलगी रजिया गादीवरती आली. म्हणजे हा क्रम आहे. आणि एक 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 जर का आपण शिकत गेलो तर निश्चितच ते अगदी सूत्रबद्धपणे ती एक शृंखला ज्याला आपण म्हणू साखळी आपल्या मनामध्ये पक्की राहते. आणि एक आपल्याला कुठलीही गोष्ट अडचण देत नाही. कुठल्याही सुलतानाचा कालखंड पाठ करून ठेवण्याची अजिबात गरज नाहीये. तो आपोआप लक्षात राहतो. या क्रमाने तुम्ही जर शिकला. तुम्ही अभ्यासक्रम करत असताना दररोज वर्गात जर बसलात, दररोज लेक्चर्स ऐकलेत, दररोज आपला अभ्यासक्रम आपण तुम्ही पूर्ण केला, तर अखेरपर्यंत कधीही तुम्हाला कोणत्याही सणावळी पाठ करण्याची गरज पडत नाही. त्या आपोआप आपल्या लक्षात राहतात. मला वाटतं आजच्या पहिल्या दिवशी तुमच्यासाठी हे पुरं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही सर्वजण या कोविडच्या पार्श्वभूमीवरती सुखरूप असाल आणि सुखरूप राहाल असा विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजचं हे लेक्चर संपवतो. धन्यवाद.